प्रवासात मळमळतं का? चला, यामागचं सायन्स समजून घेऊया, म्हणजे प्रवास होईल एकदम सोपा. गाडी किंवा बसमध्ये बसल्या बसल्या डोकं गरगरायला लागतं किंवा पोटात कसं तरी होतं. यालाच म्हणतात मोशन सिकनेस. आणि यामुळे कित्येक जण तर प्रवासाचं नावही काढत नाहीत. पण गंमत अशी आहे की हे असं का होतं हे कळलं ना की यावरचा उपाय अगदीच सोपा आहे. तर काय आहे हे गौडबंगाल? सगळा खेळ आहे मेंदूच्या कन्फ्युजनचा. बघा, डोळे म्हणतात आपण गाडीत शांत बसलोय, पण कानाच्या आतलं बॅलन्स सेंटर म्हणतं अरे नाही, आपण तर हलतोय. मग या दोन वेगळ्या सिग्नल्समुळे मेंदूचं डोकं फिरतं. पण म्हणून मळमळ का होते? त्याचं असं आहे, जेव्हा मेंदूला असे वेगवेगळे सिग्नल मिळतात तेव्हा तो एका भलत्याच निष्कर्षावर पोहोचतो. मेंदूला वाटतं की आपल्या शरीरात विष गेलंय. हो, कारण विषबाधा झाल्यावरही असंच काहीतरी होतं. आणि मग काय, विष बाहेर काढायचं म्हणजे उलटी. म्हणून मेंदू पोटाला सिग्नल देतो, चला सगळं बाहेर काढा. आता हे सायन्स कळलेलं आहे, तर मग मोशन सिकनेसबद्दलचे काही गैरसमज पण दूर करूया. एक गैरसमज: उपाशी पोटी प्रवास करा. चूक: रिकाम्या पोटात ॲसिड वाढतं आणि मळमळ जास्त होते. हलकं काहीतरी खाल्लेलं बरं. दुसरा गैरसमज: मोबाईल बघा, अरे त्याने तर डोळे एका जागी आणि शरीर हलतंय, मेंदूचा गोंधळ आणखीनच वाढतो. पण घाबरायचं कारण नाही. मेंदूच्या या गोंधळाला शांत करायचे काही सोपे उपाय आहेत. 1. खिडकीबाहेर दूर बघा. 2. आलं किंवा लिंबाचा वास घ्या. आणि 3. पुढच्या सीटवर बसा, तिथे गाडी कमी हलते. हे छोटेसे उपाय प्रवासाचा अनुभव एकदम बदलून टाकतील. प्रवास होईल एकदम आरामदायक. एक गोष्ट लक्षात घ्या, ही माहिती फक्त जनरल नॉलेजसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ला नाहीये. काहीही करण्याआधी डॉक्टरांना नक्की विचारा. तर आता मेंदूचा हा गोंधळ कसा होतो हे कळलंय. मग पुढच्या प्रवासात हा त्रास टाळण्यासाठी कुठली युक्ती वापरायची?